नमस्कार मंडळी, मी अक्षता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेचा व्लॉग तुम्हाला फ्रायडेलाच येईल होप सो. कारण मी असं बोलते कारण फ्रायडेला दिवसभरात मी काहीच शूट केलं नाही आणि आता इव्हनिंग झाली, ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि तेव्हा मी व्लॉग करायला सुरुवात केली आहे. तर आता मी चालली आहे बाहेर इन द सेन्स शॉपिंगला. तर प्लॅन फक्त शॉपिंगचाच होता. मम्मी आणि बहिणीसोबत मला जायचं होतं शॉपिंगला, म्हणजे त्यांच्या शॉपिंगला, माझ्यासाठी नाही बरं का काहीच. तर त्यासाठी मग श्री ऑफिसवरनं आल्यावर मग आम्ही निघालो. आणि जर तुम्ही पुण्याचे असाल तर तुम्हाला कळत असेल की मी कुठल्या रोडनी जात आहे. तर मी शास्त्री रोडच्या रसिक नावाच्या साडीच्या दुकानात चालली आहे. तर आम्हाला यायला ॲक्च्युली उशीर झाला. मम्मी आणि अक्षय म्हणजे माझा भाऊ, त्याची वाईफ, मुलगी सगळेजण ऑलरेडी येऊन आमचा वेट करत होते. आणि मुलींना स्पेशली एकमेकींना भेटून खूप आनंद होतो. जसं परीला, आर्या आणि इराला भेटून खूप आनंद होतो. त्या खूप एक्सायटेड असतात आणि आज सकाळपासूनच त्यांना ऑलरेडी माहिती आहे की त्यांना भेटायचं आहे आज. तर त्या दिवसभर एक्सायटेड होत्या आणि संध्याकाळी भेटल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यांचा आनंद. खूप जास्त एक्सायटेड. आणि इथे बघा इरा किती खुश आहे. आणि हां, एक गोष्ट मी इथे सांगेल, थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर इग्नोर करा, कारण की इथे ना माहिती नाही का आपण मांजरींचा खूप आवाज येतो आहे. तर येस, तर तुम्ही पाहिलंच आता मुली कशा एकमेकींना भेटत होत्या. आणि परी इथे मला तिचा ड्रेस, तिचं वॉच, तिचे शूज असं सगळं काही दाखवत होती. तर ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही शॉपमध्ये एंटर केलं. आणि इथे ना आधी आम्ही जे काठपदर वगैरे असतात ना त्या टाईपच्या साड्या चॉईस केल्या होत्या, आवडल्या पण होत्या. तर त्यातल्या 3 ते 4 साड्या बाजूला ठेवल्या. आणि नंतर आपण कॉटन म्हणतो किंवा टिश्यू म्हणतो किंवा सिल्क, त्या पॅटर्नमध्ये चेक केल्या. तर ओव्हरऑल 3 का 4 साड्या घ्यायच्या होत्या मम्मीला, ते पण कोणाला तरी देण्यासाठी घ्यायच्या होत्या. तर त्या घेतल्या. आणि त्या काही जेंट्सचे पण ड्रेसेस घ्यायचे होते, ते पण मग खालच्या फ्लोअरला घेतले. आणि पौर्णिमाने पण एक ड्रेस घेतला. आणि इथं ना आर्या मम्मीला मस्का मारते आहे, म्हणजे तिला घरी यायचं नव्हतं, तिला मम्मीसोबत मम्मीच्या घरी जायचं होतं किंवा मग मम्मीला आपल्या घरी घेऊन यायचं होतं. काय बेबी? मला तुमच्या घरी जायला खूपच आवडतं. मला तुमच्या घरी यायला खूपच आवडतं आणि मी पक्का प्रॉमिस करणार की मी तुमच्या घरी नाही जाणार. ओके, डन. हां, डन. मग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही मम्मीच्या इथेच येणार होतो. तर घरी न जाता मग आम्ही इथे स्टॉप घेतला. तर हे कृष्णा प्युअर व्हेज म्हणून फायनाईनच्या जवळ, म्हणजे विश्रांतवाडी रोडला हे हॉटेल आहे. आणि खूप सुंदर त्यांनी सजवलेलं आहे. तर इथं गाय आहे तिच्या वासरूसोबत. त्यानंतर एकीकडे बाळकृष्ण आहे जो माखन खातो आहे. असं काही काही मस्त होतं आणि मुलींनी ते सगळं खूप मस्त एन्जॉय केलं. तर इथे बघू शकतात मुली किती एक्सायटेड आहेत हे सगळं बघण्यात. तर इथं माझ्या मम्मीचा आवाज येतो आहे. आम्ही घरी आलो आहे आणि रात्रीच्या 11 नंतर मी इथे व्हॉईस ओव्हर करते आहे. तर हे पहा, तुम्हाला आता मी इथलं वातावरण दाखवते, ॲम्बियन्स दाखवते. खूप सुंदर असा ॲम्बियन्स आहे. आणि ही मोठीशी फ्रेम नाही आहे, हे ओरिजिनल असं त्यांनी पाळणा केलेला होता राधाकृष्णाचा. आणि त्यानंतर इथे सगळे हाय करतायत. आणि इथे इरा आणि माझ्या मम्मीची जोडी रंगली आणि मम्मी व्हिडिओसाठी इराला म्हणते तू मला पप्पी दे ना गं. तरी ॲम्बियन्सच इतका मस्त होता. जर तुम्ही गेला असा तिथं मला कॉमेंट करून सांगा. मी इथे पहिल्यांदाच आली आहे, कारण की माझ्या घरापासून भरपूर लांब आहे, म्हणजे मम्मीच्या घराच्या जवळच आहे. तर इथे मुलींना त्या काचेच्या ग्लासातनं मला बघतायत. तर मी त्यांना विचारत होते मी तुम्हाला दिसते आहे का म्हणून. तर स्टार्टिंगला घेतलेला आहे
काय बोलतात मसाला पापड, येस. तर फार नाही घेतलं, जस्ट टाईमपास, कारण की ऑर्डर येईपर्यंत थोडासा टाईम लागेल म्हणून हे लगेच ते आणून देतात. आणि मुलींनी 5-5:30 वाजता दूध पिलं होतं, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं म्हणून मग आधी घेतलं. तर त्यांनी बघा त्याच्यावर तावच मारलेला आहे. अँड आफ्टर दॅट स्टार्टर म्हणून मागवलं होतं पनीर क्रिस्पी. सो पनीर क्रिस्पीबद्दल एक गोष्ट अशी झाली की इराने पण ते खाल्लं यावेळेस. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की इराने पण हे खाल्लं. आणि इथं जरा आवाज येत असेल तर इथं ना एक बुबू आला आहे, त्याला पप्पांनी दूध दिलं आहे, तो दूध पितो आहे, त्याचा काहीसा आवाज येतो आहे. मी स्वतःच चेक करत होते की हे असा विचित्र आवाज कुठून येतो आहे म्हणून. एनिवेज, तर आता इथे सगळ्यांना स्टार्टर दिलं आणि सगळे स्टार्टर घेत आहेत. तर इराने खरंच हे खाल्लं ना, त्याचं मला आश्चर्य वाटलं आणि मला खूप आवडलं पण की इरा पण आता हळूहळू आपल्यासोबत बाहेरचं खाते आहे. म्हणजे कधी बाहेर पडलं आणि खाण्याचे ऑप्शन्स असे असले की ती खाऊ शकते तर बरं वाटतं. कारण ॲज अ मॉम छोट्या मुलांना बाहेर घेऊन जाणं म्हणजे आधी त्यांचा खाण्याचाच प्रश्न पडतो मला, की त्या खातील का, काय खातील, पोट भरेल की नाही असं. तर आता इथं ना ॲक्च्युली हे सगळं शूट माझा भाऊ घेतो आहे आणि तो खूप सुंदर पद्धतीनं शूट घेतो. तर इथं प्रत्येकजण कसं खाणं एन्जॉय करतो आहे, तर हे त्यांनी छान प्रकारे शूट केलं आहे. शी इज माय मॉम, पौर्णिमा म्हणजे माझी वहिनी, परी, मी आणि माझे मिस्टर. तर हां, मेन हे पहा, मला वाटलं म्हणजे मी खूप वेळ बघत होते इराला की इरा खाते की नाही खाते की नाही खाते. मला डाऊट होतं की ती खाते का नाही, पण तिने ते खाल्लं आणि ती नंतर सांगत पण होती की हे छान आहे म्हणून. हे बघा. त्यानंतर येणार होता मेन कोर्स. तर फार नाही, सिम्पलच घेतलं होतं. जसं की भाजी घेतली होती, पनीरचीच कुठली तरी भाजी होती आणि नान आणि पराठा वगैरे ह्या टाईपचं जेवण घेतलं होतं. तर ठीक आहे, इथे आम्ही जेवण एन्जॉय करतो तोपर्यंत मी हे शेअर करते की मला खूप डाऊट आहे की हा माझा व्हिडिओ 12च्या आत पोहोचतो की नाही तुमच्यापर्यंत. आणि 12च्या आत जरी हा अपलोड झाला आणि तुम्ही उद्या परवा बघितला तरी काहीच हरकत नाही. पण आज हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं होतं माझ्यासाठी, कारण की मी घेतलेलं होतं चॅलेंज. आणि हा व्हिडिओ मी एवढ्या रात्री टाकते तर मलाच माझं असं वाटत होतं की मी खरंच माझ्या चॅलेंजबद्दल सिरियस आहे का. कारण की हा 25वाच व्हिडिओ आहे आणि तो पण मी एवढ्या रात्री टाकते पूर्ण दिवस संपल्यानंतर. पण मी आहे सिरियस, पण आजच मला नेमकं काय झालं माहिती नाही. सकाळपासून काही शूट करायची इच्छा नव्हती. ॲक्च्युली आमच्याकडे पाण्याचा पण इश्यू आहे, त्यामुळे ना घरामध्ये थोडंसं असं वाटतं की कामं वेळेवर होत नाही आहेत किंवा हे छान दिसत नाही आहे. आणि भरपूर सारे प्लॅन्स असतात की आपण हे करूयात ते करूयात, पण ते होत नाही. आणि त्याच्यामुळे मग फोन हातात घेऊन शूट करायची काहीच इच्छा होत नाही. सो असं काहीतरी झालं आहे, पण मी सिरियस आहे माझ्या ह्या चॅलेंजबद्दल. आरू काय म्हणते? भिंतीवर सोनं आहे, सोनं. तर आता आम्ही निघालो घरी आणि घरी आल्यानंतर मस्त आम्ही कुल्फी एन्जॉय केली. तर इथे सगळेजण कुल्फी एन्जॉय करत होते. आणि येस, तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते उद्या एका छानशा ब्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.